बहिणी लाडकीच असते आणि बहीण किती लाडकी असते ज्ञानोबांना विसरा. ताट्याचा दरवाजा बंद नाही केला, निवृत्ती दादा थकले, सोपान काका थकले, माऊलीने दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस मुक्ताबाई पुढे आली, मिथ्या कल्पना मागे सारान ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ही लाडकी बहीण आमच्या वारकरी संप्रदाना जगाला दाखवली. विठ्ठल लक्ष्मी म्हणले विष्णूला मालक तुमच्या, म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. दीड घ्या पण शांत व्हा. असले तर लाडक्या बहिणीत या 12,000 घेऊन कीर्तनाला आले ते काही इतक्या सोप्यात का? एकच हप्ता लेट झाला तर पर मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता येईन का म्हणलं, दम काढ ना, त्यांचा ते मेळ बसून दे की. त्यांनाच कळा ना कोणाला बसवा कोणाला रुसवा. जे आले ते त्यांना कळा ना आपण कसं काय आलोय बो, आणि पडणाऱ्यांना कळा ना 40 वर्ष नाही पडलो पण आता कसं काय पडलो बो. या लाडक्या बहिणीने काही कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची? लाडकी बहीण लाडका दाजे मेला कागद वागू वागू. जाशी तू ते घरी जाशी तू, त्याला वाटत तेवढंच प्यायला फिरलं होत्या ना आपल्या. 1.5 तोल कुठं महिन्याला पुरत असतात का? तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्यावर तेवढं. हा, बहीण लाडकीच असते. बहिणीचं भावाले प्रेम असतं बघा. संसार बघा किती चिकाटीनं करतात महिला म्हणजे. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना, का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा? रांग जाताना सांगत येतात खायचं एकाचं गायचं एकाचं. हा, आणि वरून मालकाला साडी दाखवत भावाने घेतली, तो बी म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपड्या धुताना नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. बहिणीच्यापेक्षा मीच मोठी, हे तर मूळ मुद्दा चालेल. विष्णू म्हणले आजची बघा बरं का, हुशार माणसाचं लक्षण बरं का. मोठी माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. लक्ष्मी म्हणले मी मोठी असं म्हणले, नाही म्हणल्यावर वाद आहे, पण आहे म्हणल्यावर काय बोलायचं आता. कबूलच केलं ना, तू मोठी तर तू मोठी. पण तरी बी लक्ष्मी गप बसना. नाही नाही म्हणले माझी ताकद तुम्हाला दाखवू का? दावा. काय झालं, मृत्यू लोकात एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मीने चुटकी वाजवली, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडला. नोटाचा पाऊस पडल्यावर खांदेकरी कुठे दम काढीत असतात का? खांदेकरी म्हणले हाई तवर बी ह्या मूर्खाने गावाला त्रासच दिला ना, आता बी आपल्या खांद्याला वज जाळ झाला म्हणजे मुरून द्या नोटा गोळा करा. मडक्यावाल्याने त्याच मडक्यात नोटा कोंबल्या. ज्या बाया वार घाल्या होत्या त्याच पदरात बंडलच्या बंडल बांधायला सुरुवात केली. ह्याचं कोण खातं तुम्हाला? सब पैसे के बहीन दिल का साथीने अपने पोलो में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पोलो में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले, सब पैसे के बाही. तुमच्याकडे पैसा असेल, लांबची माणसं सुद्धा जवळ मध्ये येतात आणि म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे तो का नोटा आहेत ना. आणि परिस्थिती तुमची भिकार असू द्या, जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही का. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. प्रेत यात्रे सगळे पळापळ बघितल्यावर लक्ष्मी म्हणले मालक बघितली ताकद. विष्णू म्हणले लक्ष्मी पैसे गोळा करायला सगळे उठले पण प्रेत नाही उठलं. प्रेत कसं उठन? ते मेलय. नाही नाही मेलय म्हणजे काय झालंय? लक्ष्मी म्हणली तुमचा जो त्याच्यामध्ये अंश होता, मांडी घाल, तुमचा जो त्याच्यामध्ये अंश होता तो अंश आता त्याच्यामध्ये शिल्लक राहिला नाही. मग लक्ष्मी तू हेच लक्षात ठेव, पैशाला सुद्धा किंमत आहे पण एखाद्या देहामध्ये विष्णू जिवंत आहे तोपर्यंतच. एकदा ह्याच्यातला भगवंत निघून गेला मग काय नोटान काय संपत्ती मायबाप. म्हणजे लक्ष्मीवर सुद्धा ज्यांची सत्ता आहे, संपत्तीच्या बाबतीत सुद्धा एवढा विडल कर्ज तेवच खरा मर्द. तो कर्जवाने तर टाळ्याच वाजवले बा. ते म्हणते ना आता शिका आधार देणारा महाराज भेटला. नाहीतर आधारच महत्वाचा आहे सध्या. होऊन दे कर्ज फिटलं तर फिटलं नि मार्द पोरग आहे न मर्द परत भरायचा अर्ज काढायचा परत कीर्तनात मोकळं बसायचं. विडल वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशी हलू शकत नाही, देवाची सत्ता आहे. आणि आपली काय, आपली सत्ता आपल्या बायको सुद्धा नाही. ती सुद्धा ओपन म्हणते की आमच्या ह्यांना काय कळत हाय का. हे सत्ताने सत्तेचा फार खून केला ना तिने. मला एक प्रश्न पडतो, नेमकं ह्याला कळतं कधी? मग लहानपणी पोरग माती खातात आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या गुरुजी म्हणतात आमच्या विद्यार्थ्याला काही कळत नाही. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना काही कळत नाही. 30-35च्या घरात अख्खं गाव म्हणतं त्याला काही कळत नाही. म्हातारा झाले अख्खी फॅमिली म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. मग ह्याला नेमकं कळतंय कधी?
मराठी ऐकला तरी ह्याला कळतच नाही म्हणतात. अहो ह्याला चांगलं कळतंय हो, ह्याला फक्त कळवून घ्याय नाहीत लोक. विठ्ठल आपली काय सत्ता आहे का संसारामध्ये बाप? देवाची सत्ता. म्या बोलविल्या म्या चालविल्या. चाल हे शरीरा कोणाची आता ते. चलो चलो. चाल हे शरीरा कोणाची आता ते. 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 हरी वेणा कोण बोलविते हरी वेणा. ऐकावे ऐकावे चाले हे शरीर कोणाचं कंट्रोल आहे ह्याच्यावर? कोणाची सत्य कोण बोलावे तो हरिविना भगवंताचं कंट्रोल आहे. मी बोलत नाही. आपल्या बळे नाही मी बोलत. 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 सखा कृपावंत वाचा त्याची सखा कृपवंत वाचा त्याची वाचा झाडून की मंजूळ बोलत देवानी. आपुल्या बळे नाही मी बोलत. मला बोलवणारा देव आहे आणि तुम्हाला हे तर बसवणारा देव आहे. कीर्तन संपल्या उठवणारा देव, घरी नेणारा देव, झोपवणारा देव, उद्या सकाळी झोपेतून उठवणारा सुद्धा देव. आणि उद्या जर सकाळी द्यानं ठरवलं हे झोपला ह्याला उठवायच नको. बाकीच्या म्हणताना आपल्या कामाला लागा. फोन घुमवा पाहुण्याला गेला का कंट्रोल निघून गेलो ना. हा हे कंट्रोल चालू आहे माय बाप. तुमच्या कंट्रोल चालू आहे म्हणे तुम्ही बसलाय. तुम्ही बसलाय का बशिवले? बसलाय. मेल्यावर बशिवत्यात ती बी टिकून मध्ये ठेवलं ती कॉल मारत. बॉडी आहे, डोळेत, हात आहे, पाय, पण कंट्रोल निघून गेलं. याला म्हणायचं सत्ता. विडल पहिला मुद्दा विषय संपला. सत्तेच्या बाबतीत देव एवढा एवढा प्रभू भावे चराचरावर त्या भगवंताची सत्ता आहे. संपत्तीच्या बाबतीत बी एवढाच. संपत्तीच्या बाबतीत देव काय बारीक नाही का. जगात कोणाला श्रीमंत ठेवायचं आणि कोणाला भिकारी बनवायचं ही ज्याच्या हातात त्याला लक्ष्मी म्हणतात. अशी लक्ष्मी ह्यांची दाशी. पाय लक्ष्मीचे हात, लक्ष्मीचे हात, लक्ष्मीचे आवाज वाढवा. आवाज. टाळी टाळी टाळी. इको द्या. हाती ही लक्ष्मीची सत्ता आहे. कोणाला किती गरीब आणि कोणाला VIP बनवायचं अशी लक्ष्मी ह्यांची दाशी. आणि देव लक्ष्मीच्या महाग लागले नाही, ते ह्यांच्या महाग लागले. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली.
एक दिवशी लक्ष्मी म्हणले विष्णूला तुमच्यापेक्षा मीच मोठी म्हणतात ह्या असे आणि नाहीतर त्यांचं बी खरंच आहे. तुम्हाला खरं सांगतो शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाच्या अपेक्षेने नवरा बायकोचे कधी भांडणं होत नाही. चुकीन झाले नवऱ्याने ठोका ठोकट्या फुसफुस करती रुसती फुगती निघून जाती कापूस याचा परत महागारी येते. शेजाऱ्यांमध्ये तू 2 महिने येणार नव्हती 2 तासात कसं काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय मग काय शेतातलं नुकसान करू का पोरगी लग्नाला आली पोरगा आज उद्या कामाला लागलं आणि आपल्याला आता रुसून जमतंय का मग बोलायचंच कशाला सुटत तर नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही. आपले जे कडक टोप्यात ना पुरुष मंडळींच्या हे महिलांच्या जीवावर आहेत मायबाप त्यांच्या इतकी काम करण्याची पात्रता शेतकऱ्याची बायको शेतकऱ्यापेक्षा जास्त काम करते. आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रात दूध व्यवसाय जास्त इको कमी ठेवा. सकाळी माणसं 7 वाजता वस्तीवरून गावात दूध घालायला जातात. मग 7ला दूध घालायला गेलेला माणूस कमीत कमी घरी महागारी किती वाजता यावं भाऊ तासभर ठीक आहे ना भाऊ लय तू दमाने दूध घाल भाऊ 1 तासभर 12ला घरी येतात म्हणजे 5 तास कोणच्या कंपनीला दूध घालतोय भाऊ ह्याची डिरी कोणच्या कंपनीची ती पहिली बघितली पाहिजे. दूध घालणं 10 मिनिटाचा खेळ आहे पण ह्यांच्या गप्पा ह्या टोळीत 5 मिनिटं त्या टोळीत 5 मिनिटं ह्याला नावं ठेवीन त्याची निंदा करीन त्याची टीका करीन हिथं लावा लाव्या त्याच्या ह्याला ह्याच्यातच आपला दिवस चाललाय ना. सकाळी सकाळी काम किती करायचं महिलाकडून शिका. स्वतःचं आवरून मुलीचं आवरून मुलीची वेणीफणी करून मुलाचं आवरून मुलाचा डबा बांधून पोरं शाळेत पाठवून सासू सावरचा आवरून 11ला तर डबा बांधून त्या रानात खुरपायला आणि हे 12ला डायरेक्ट रानात येतो वाडा जेवायला भूक लागली काम काय केलं बतवा. सकाळी 7 ते 12 मध्ये काम किती करायचं महिला मंडळाकडून शिका. शेतकऱ्याच्या हे कडक टोप्यात महिलांच्या जीवावर आहेत. एकदा मातृशक्तीच्या नावानं टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार. महिलांवर टीका करण्याचा कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय महाराज मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट जर सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही. आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला आणि मग अवतार करावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं